एकीकडे विहान आणि दुसरीकडे त्याचे पप्पा, असं दोघांनाही एकत्रच हॉस्पिटलमध्ये पाहून मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. देवाकडे फक्त एकच प्रार्थना होती की दोघांनाही लवकरात लवकर बरं कर आणि घरी पाठव म्हणून. काल जे आहे ते विहानला आणि त्याच्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि मग जे आहे ते सकाळी विहानचे काही कपडे आणायचे होते आणि त्याच्यासाठी थोडंसं खायप्यायच्या गोष्टी आणायच्या होत्या. मग मी घरी आले हॉस्पिटलमधून म्हणून पटकन अगोदर फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर विहानसाठी इथं मग खिचडी भात टाकला, सोबतच त्याच्यासाठी काहीतरी ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले आणि हॉस्पिटलमधून कपडे भरपूर होते सो ते अगोदर सगळ्यात वॉश केले. त्याच्यानंतर डबा वगैरे भरला, थोडेसे मकाने वगैरे त्याच्यासाठी भाजून घेतले जेणेकरून त्याला थोडंसं हॉस्पिटलमध्ये काहीतरी घरच्या गोष्टी खायला भेटतील म्हणून रिक्षा केली आणि पटकन जे आहे ते 2 तासात मी सगळं आवरून परत हॉस्पिटलमध्ये आली. इथं आल्यावर विहानला थोडंसं बाहेर मी खेळायला घेऊन आली होती, कारण 24 तास त्या बेडवर सलाईन लावून पडणं एवढं तर काही माझं पिल्लू सहनच करत नव्हतं. संध्याकाळी जे आहे ते बहीण वगैरे आली होती आणि त्यांना बघून जे आहे ते मला थोडासा जे आहे ते धीर भेटला होता. नेक्स्ट डेला ह्यांना ICU मधून बाहेर काढलं होतं.